जय श्री कृष्ण बालमित्रांनो, आपली गोष्ट आहे आजची 80वी. गोष्टीचं नाव आहे श्रीकृष्ण सुदामा भेट. परीक्षित महाराज शील सुखदेव गोस्वामीकडून भगवान श्रीकृष्ण आणि भगवान बलराम यांच्या लीलांचे वर्णन श्रवण करीत होते. या सर्व लीलांचे श्रवण श्रवण दिव्यानंद देणारे आहे. परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामी संबोधून म्हणाले, प्रिय भगवान श्रीकृष्ण एकाच वेळी मुक्ती आणि भगवत प्रेम प्रदान करणारे आहेत. जो भगवत भक्तीत संलग्न होतो तो आपोआप स्वतंत्र प्रयत्न न करता मुक्ती प्राप्त करतो. आणि असे भगवंत श्रीकृष्ण. आणि आपल्याला माहितीच आहे, त्यांचा एक मित्र होता सुदामा नावाचा. हा सुदामा नावाचा त्यांच्या गुरुकुलमध्ये पण शिकायला होता. आणि अशा गुरुकुलमध्ये शिक्षण झाल्यानंतर त्यांनी त्याच्या भगवंताला काय मागितलं, तर फक्त तुझ्या पादुका दे आणि मी त्याचं पूजन करून आणि तुझंच काम करेल. आणि सुदामा घराघरात जात होता, कृष्णाचे विचार देत होता. आणि तो त्यांचा खूप प्रिय भक्त होता. फक्त तो त्याला कुठलीच अपेक्षा नव्हती, म्हणून तो गरीब होता तरी त्याला धनाची लालसा नव्हती. पण एक दिवस त्याच्या पत्नीने त्याला सांगितले की तुमचा मित्र एवढा द्वारकाधीश आहे, एवढा मोठा राजा आहे द्वारकेचा, त्याची सुवर्णाची द्वारका आहे, तर तुम्ही त्याला भेटायला जा आणि त्याला भेटून या. आणि मग हे पत्नीने सांगितल्यानंतर यालाही वाटलं की आपण खूप दिवस झाले कृष्णाला भेटलोच नाही, म्हणून यांनी पण जाण्याची तयारी केली. आणि त्याच्या पत्नीने कृष्णाला सोबत काहीतरी द्यायला पाहिजे भेट म्हणून. म्हणून मग तिने शेजारी जाऊन 4 मुठा पोहे आणले आणि त्याची एक पुरचंडी बांधली आणि ते सुदाम्यासोबत दिली. सुदामा आपला पायी 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 भावफेरी करत करत लोकांना भेटत भेटत कृष्णाचे विचार देत देत तो द्वारकेला पोचला. आणि द्वारकेला पोचल्यानंतर तिथे कृष्णाला माहिती पडलं की माझा मित्र सुदामा आलाय. आणि हे माहिती पडताच सुदामाला भेटण्यासाठी कृष्ण धावत आपल्या राजमहालातून बाहेर निघाले. यांनी शिपायांनी अडवलं होतं, कारण हा गरीब होता, याचे कपडे फाटलेले होते, मडलेले होते, कारण तो प्रवास करत 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 आला होता आणि खूप थकलेला होता. पण जेव्हा म्हणून याला आतमध्ये कोणी सोडत नव्हतं. पण जेव्हा माहिती पडलं तेव्हा कृष्ण धावत आला आणि आपल्या मित्राला त्यांनी प्रेमाने आलिंगन दिलं, त्याला धरून घेऊन गेला, आपल्या सिंहासनावर बसवलं, त्याची पाद्यपूजा केली. रुक्मिणी आणि कृष्णाने त्याचे पाय धुतले, त्याचं चरणामृत आपल्या डोक्यावर शिंपडलं, कारण तो तेजस्वी ब्राह्मण होता. आणि त्याला राजभोग खायला दिले, त्याला सुंदर कपडे दिले, दागिने दिले. आणि त्याला विचारलं की सुदामा, वहिनीने माझ्यासाठी काय आणलं बरं, काय पाठवलं, दे बरं मला. आणि मग तो लाजत होता, त्याच्या मळक्या कपड्यामध्ये ते पोहे होते बांधले. त्याला वाटायचं हा एवढा राजवैभव ताट आणि माझे हे एवढेशे पोहे मी याला कुठे देऊ, काय म्हणतील सगळे, म्हणून तो लाजत होता द्यायला. पण भगवंतानी त्याची पिशवी घेतली आणि त्याच्यातून ती पोह्याची पुरचुंडी काढली आणि ते पोहे सोडले. आणि त्याने असे एक मूठ पोहे खाल्ले. ते अतिशय सुंदर वाटले कृष्णाला, खूप आवडले ते पोहे. आणि ते पोहे खाऊन कृष्णानी सुदामा अतिशय तर अशा सुदामाचे पोहे मग नंतर रुक्मिणीने पण घेतले आणि सगळ्या पत्न्यांनी ते थोडे थोडे पोहे घेतले. आणि मग भगवंतानी माहितीये का, याने काहीच मागितलं नाही, तिथे राहिला 2-3 दिवस. आणि मग नंतर आपल्या घरी यायला निघाला. आणि तो विचारच करत होता की माझा कृष्ण किती छान आहे, माझा भगवंत किती छान आहे. आणि किती म्हणजे त्यांचं दोघांचं सुदामा बोलणे चालू होते, प्रिय मित्रा, आपण विद्यार्थी होतो त्या काळच्या आपण केलेल्या गोष्टीचे तुला स्मरण असेलच, तुला आठवण असेलच की एकदा आपण गुरुमातेची आज्ञा म्हणून सरपण आणायला गेलो होतो. आणि सरपण आणता आणता तिथे खूप जोराचा पाऊस आला आणि खूप विजा, कडकडाट, गडगडाट. आणि आपण रस्ता चुकलो आणि मग एका झाडावर बसलो. आणि मग दुसरे दिवशी गुरूंना माहिती पडलं, तेव्हा गुरु आपल्याला शोधत आले. भगवान श्रीकृष्णाचे बोलणे श्रवण केल्यावर सुदामा उतरला, प्रिय कृष्ण, तू भगवान आहेस, प्रत्येकाचा परमगुरु आहेस आणि तुझ्याबरोबर गुरुगृही राहण्याचे सुदैव मला लाभले असल्यामुळे मला वाटते की
वेदविहित कर्तव्याशी मला अधिक काही देणे देणे घेणे नाही. प्रिय भगवान, वैदिक ऋचा, वैदिक कर्मे, धार्मिक कृत्ये आणि मानवी जीवनाच्या पूर्णतेकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे सर्वच एका स्त्रोतातून प्राप्त होतात. तो स्रोत म्हणजे एक तूच परमपुरुषोत्तम. जीवनातील नंतर अनेक प्रक्रिया अखेर तुझ्या व्यक्तित्वाला समजण्याकरिताच आहेत. आणि मग याने त्याला गळा भेट दिली आणि सुदामा कृष्णाच्या घरातून द्वारकेतून परत आपल्या घरी जाण्यास निघाला. असा श्रीकृष्ण आणि यांची गाढ मैत्री होती. जय श्रीकृष्ण. पुढे भेटूया आपण आपल्या पुढच्या गोष्टी. जय श्रीकृष्ण.